राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पाठीमागच्या काही दिवसापूर्वी अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान हे क्रॅश झालं होतं आणि याच्यामध्ये 274 लोकांचा जीव गेला होता. आपण सगळ्यांनी बातम्या ऐकल्या. आपण काल पण त्या विषयावरती आपण न्यूज बनवली होती, बातमी केली होती. त्याच्या संदर्भातली तुम्हाला आणखी डिटेल्समध्ये मला काय सांगायचं आहे, कारण सध्या ज्या पद्धतीनं तो अहवाल समोर आलेला आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा, त्या अहवालातनं एक गोष्ट मात्र निश्चित होते की मी पहिल्यांदा एक व्हिडिओ बनवलेला जो खूप व्हायरल गेलेला, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की पायलटवरती भविष्यकाळामध्ये दोष देऊ शकतात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर का पायलटला दोष दिला तर पायलट ह्या केसमध्ये म्हणा कोणत्याही अशा प्रकारच्या केसेसमध्ये पायलट डेड होतो, पायलट काही जगत नाही. त्याच्यामुळे पायलटला दोष दिला तर तपास हा पूर्णपणे बंद होऊन जातो आणि इन्शुरन्स ज्या विमानांचा असतात त्या इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सोप्या जातात. त्याच्यामुळं साधी सिंपल विमान कंपन्यांना असेल किंवा त्यांचे जे विमान जे बनवणाऱ्या कंपन्या असतील त्यांच्यासाठी पायलटवरती दोष देणं, ह्युमन दोष देणं फार इझी वाटतं, म्हणून ते तसं करतील. मी असा एक अंदाज सांगितला होता आणि आत्ताचा जो काही अहवाल आला आहे त्या अहवालामध्ये हीच धक्कादायक माहिती समोर आली. आत्ता देखील हे सांगण्यात येते त्या अहवालाच्या सगळ्या प्राथमिक अंदाजानुसार की पायलटनी विमानाचं फ्यूल कट ऑफ केलं होतं. कारण त्याचं रेफरन्स त्यांनी असं दिलं आहे की जे कॉकपिटचा जो DVR मिळालेला, तो पूर्ण ब्लॅक बॉक्स मिळालेला, त्याच्या रेकॉर्डिंगनुसार त्या पायलटमध्ये मराठी पायलट होते दोघंजण. त्या मराठी पायलट करून मराठीमध्ये त्यांचं बोलणं असं झालं आहे, एक जणांनी अचानक विचारले की फ्यूल का बंद केलं. आता त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये त्यांनी भाषांतर केलेलं आहे त्या गोष्टीचं, त्याच्यामध्ये फरक आहे. फ्यूल का बंद केलं आणि फ्यूल बंद केलं आहे का. आता ही गोष्ट फार लक्षात देऊन ऐका तुम्ही. फ्यूल का बंद केलं आहे आणि फ्यूल बंद केलं आहे का, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये आता त्यांना कळत नव्हतं की काय माहीत नाही. परंतु जे अहवालामध्ये नमूद आलेले ते असं आहे की फ्यूल का बंद केले, तर समोरचा पायलट बोलतो की मी नाही बंद केलं फ्यूल. अशा प्रकारचं हा रेफरन्स देण्यात आलेला आहे आणि या रेफरन्सच्या अंदाजानुसार एक मॅसेज द्यायचा प्रयत्न केला आहे किंवा त्या पायलटवरती जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे की पायलटनी मानसिक तणावाच्या आतमध्ये येऊन म्हणा किंवा नजर चुकीनं म्हणा किंवा कसं तरी म्हणा ते फ्यूल कट ऑफचं बटन दाबलं, स्विच बंद ऑन केलं आणि इंजिनला फ्यूल जाणं बंद झालं. आता टेक्निकली आपल्याला एवढं काही कळत नाही, परंतु टेक्निकली जर बघायला गेलो आपण तर ज्या पद्धतीनं समाज माध्यमांवरती वगैरे ज्या चर्चा चालू आहेत त्याचा आपण अभ्यास केला आणि अंदाज घेतला तर अशी माहिती समोर येते की विमानाचं जे कॉकपिट असतं तिकडेच फ्यूल कट ऑफचं स्विच असतं, पण ह्या स्विचला एक वेगळं लॉक सिस्टम असतं आणि ते सहजासहजी ॲक्सिडेंटल टचनी ऑन होत नाही. समजून घ्या ही गोष्ट. ते ऑन करायचं असेल फार म्हणजे एक्स्ट्रीम कुठल्या तरी कंडिशनमध्ये जर कोणाला गरज वाटली तर ते ऑन ऑफ करण्यासाठी तिकडे दिलेलं असतं, परंतु त्याला लॉकिंग सिस्टम असती आणि ॲक्सिडेंटल टचमुळे ते स्विच कधी ऑन होत नाही. तर दुसरी मुद्दा असा आहे की त्याला जर ऑन करायचं असेल तर त्याचं लॉक काढावं लागतं, त्याला वरती खेचावं लागतं, परत काहीतरी खाली करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग ते फ्यूल कट ऑफ होतं. त्याची प्रोसेस मोठी आहे. त्याच्यामुळं जे विमान चालक आहेत, जे पायलट म्हणतो आपण त्यांचं असं म्हणणं आहे की ॲक्सिडेंटल टचनी फ्यूलचं कट ऑफ स्विच ऑन होणं किंवा ऑफ होणं हे कारण काय सफिशियंट नाही आहे. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या अहवाल यंत्रणेकडून म्हणा किंवा सरकारकडून जाणून बुजून पायलटवरती दोष टाकून विमान कंपन्यांना इन्शुरन्स मिळण्याचा मार्ग मोकळा केला जातो आहे का. दुसरी गोष्ट, ज्या कंपन्या हे विमान बनवतात त्या कंपन्यांची होणारी बदनामी आणि त्यांचं पुढे होणारा मार्केट सेल हा कुठेतरी सेफ करण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची उलाढाल सध्या चालू आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये हा सगळ्यात मोठा ॲक्सिडेंट मानला जातो आहे, कारण 274 जणांचा काही क्षणामध्ये मृत्यू होणं हे काय साधी गोष्ट नाही. आणि ज्या पद्धतीनं हे सगळं ॲक्सिडेंट घडला होता आपण बघितलं असेल की त्यांचे DNA, त्यांच्या नातेवाईकांच्या DNA सॅम्पलवरून अजूनपर्यंत काय जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना मिळाले नाहीत, कारण त्यांची DNA सॅम्पल अजून काही लोकांचे झाले नाहीत अशी माहिती आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की किती भयानक हा सगळा ॲक्सिडेंट होता. दुसरी अशी माहिती समोर येते की जो एकमेव प्रवासी त्याच्यामधून वाचवलेला म्हणजे 230 प्रवासी प्लस 12 क्रू मेंबर
पायलट 2 आणि 10 क्रू मेंबर जे त्यांचा स्टाफ असतो, त्यापैकी 241 जणांचा तर डेथ झालेली. त्यातला एक जो वाचलेला त्याचं बोलती बंद झाले असं देखील समोर येते. आता याच्यामध्ये किती खरं आणि खोटं ते आपल्याला माहीत नाही, परंतु अशी समाज माध्यमांवरती बातमी आहे की त्या एकमेव जिवंत राहिलेल्या त्या सगळ्या प्रवाशाला तो सगळा घटनाक्रम बघून त्याची बोलती वाचा गेले की काय अशा प्रकारचं समोर येतं. खरंच त्याची वाचा गेले का घालवले हाही त्याच्या पाठीमागं मोठा संशयाचा सगळा तो आहे प्रश्न आहे. आता ही कंपनी कोणाची होती जी विमान बनवणारी? ही बोईंग कंपनी. ह्या बोईंग कंपनीबद्दल एक धक्कादायक तुम्हाला माहिती देतो. तुम्हाला कदाचित माहिती असली गोष्ट, जगामध्ये 2च कंपन्या आहेत विमान बनवणारे. एक एअरबस आहे आणि एक बोईंग आहे. ह्या 2 कंपन्या यांची मोनोपॉली अशी आहे की ह्या 2च कंपन्या पूर्ण जगामध्ये एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये बाप आहेत. म्हणजे 2च कंपन्या विमान बनवू शकतात. एअरबस आहे फ्रान्सची आणि ही बोईंग कंपनी ही अमेरिकेची आहे. आता या सगळ्या गोष्टीवरती जी विमान एअर इंडिया जी आहे, जी बोईंग कंपनीकडून ती विमान विकत घेतलं आणि आता हे क्रॅश झाल्यानंतर एअर इंडियाला एका विमानाच्या क्रॅशनंतर त्याचा इन्शुरन्स जवळजवळ 2400 ते 2500 कोटी रुपयेचा इन्शुरन्स आहे. आणि हा इन्शुरन्स कधी मिळतो? ज्या वेळेला ह्युमन एरर असेल, ह्युमन काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे माणसाच्या चुकीमुळे झालेल्या घटना जर अशी झाली असेल तर त्याला आपण इन्शुरन्स क्लेम देऊ शकतो. अशा प्रकारचं त्यांची काहीतरी व्याख्या आहे. आणि म्हणून बोईंग कंपनी त्यांचं सांगणं आहे की आमचं टेक्निकली सगळं ओके आहे, आमचं टेक्निकली काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे स्विचमध्ये मागे पुढे काय झालं नाही आणि इंजिनाच्या कुठल्याही दुरुस्तीमुळे काय झालं नाही. विमानात पायलट लोकांनी ते स्विच बंद केलं, त्याच्यामुळं विमानाला इंधन जाणं बंद झालं आणि तो ॲक्सिडेंट झाला. एअर इंडियाकडनं काहीच सांगितण्यात येत नाही आहे. आता ह्याच्यामध्ये त्या पायलटांचं म्हणजे ते पायलट जे होते ते विमान उडवण्यापूर्वी त्यांचं मेडिकल चेकिंग होतं. त्यांचं मानसोपचार तज्ज्ञाकडनं त्यांचं काय आहे एकदम मानसिक स्थिती त्याचंच पूर्ण आकलन केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या पायलटाला ते विमान उडवण्याची परवानगी दिली जाते. असं काही ते त्यांचं आहे. त्याच्यामध्ये हे सांगण्यात येतं की त्या पायलटची पूर्णपणे दोन्ही पायलटचे ते काय कालचे वगैरे नवशिके नव्हते, भरपूर अनुभव असणारे ते दोन्ही पायलट होते आणि तरी देखील त्या दोन्ही पायलटची मानसिक स्थिती कुठल्याही पद्धतीची खराब नव्हती, अत्यंत चांगली होती. त्याच्यामुळं ते टेन्शनमध्ये होते, प्रेशरमध्ये होते, ते बाकीच्या इतर कामाच्या लोडमुळे त्यांचं असं काय झालं वगैरे त्याला काही अर्थ नाही आहे. ते प्रॉपर आता पायलटनी जर ते स्विच ऑन केलं नाही आहे जे फ्यूल इंजिनला पुरणारं, तर मग ते फ्यूल कट ऑफ झालं कसं? एक तर टेक्निकल एररने झाला असेल किंवा मेंटेनन्स ज्या कंपन्या करतात, जी तुर्कीची कंपनी एअर इंडियाचं मेंटेनन्स करते, त्या मेंटेनन्स करण्याच्या वेळेला काहीतरी त्या ठिकाणी एरर झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाजातून समोर येतो आहे. परंतु कंपन्यांकडनं, भारत सरकारकडनं म्हणा किंवा ज्या ह्या सगळ्या अहवाल समोर येतो, ह्या अहवालातनं एक गोष्ट मात्र समजते आपल्याला की जाणून बुजून त्या पायलटवरती दोष टाकायचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून बाकीचे मी तुम्हाला जसं सांगितलं की इन्शुरन्स क्लेम असेल किंवा त्या कंपनीची बदनामी असेल, ह्या सगळ्या गोष्टीला वाचवू शकतात. खरं काय खोटं काय ते दुसरा अहवाल, जो मेन अहवाल येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कळेल. हा प्राथमिक अहवाल आहे. पण प्राथमिक अहवाल म्हणजे काय असतं तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल सांगतो. जसं टोचून बघायचं तो जागा आहे का झोपला आहे. जर तो झोपला असेल तर दुसरा पण गपचूप आणून ठेवायचा त्या ठिकाणी. जर पहिल्याच टोचल्यानंतर जर तो आक्रमकपणे अंगावर आला तर मग दुसरा जरा मॉडिफाय करून अहवाल देऊ शकतात. मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारचा काय त्या सगळा घटनाक्रम आहे. याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय आहे की त्या पायलटचं दोष असू शकतो का? किंवा जर पायलटनी ते स्विच ऑन केलंच नसेल, जे इंधन पुरवणारं फ्यूल कट ऑफ करण्याचा जो स्विच होतं ते, तर मग नक्की ते केलं कोणी? एकतर मेंटेनन्स करणाऱ्या लोकांनी केलं किंवा टेक्निकल एरर असेल किंवा ह्याच्यामध्ये आणखी काहीतरी दोष आहे. आणि तो जो एकमेव प्रवासी वाचला आहे त्याची जी वाचा गेली असं म्हणण्यात येते. खरंच त्याची वाचा गेली असेल, जर ही बातमी खरी असेल तर, की त्याची वाचा घालवली असेल? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी lokhitamarathi.com जी आपली वेबसाईट आहे ती गुगलवरती जाऊन नक्की चेक करा. तिथे आपल्या मराठीतून बातम्या असतात. त्या बातम्या तुम्हाला वाचायला आवडत असेल तर नक्की वाचा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.